शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, डाळिंबाचा जो काही आंब्याबार आहे त्याची जी काही सेटिंग आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली. तर मित्रांनो, सेटिंग कंप्लीट झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा जो काही टप्पा येतो तो म्हणजे फळ फुगवणीचा. तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्याचबरोबर मित्रांनो आपल्या जे काही डाळिंबाचं फळ आहे त्याची कलर वाढवण्यासाठी, त्याची साईज होण्यासाठी, त्याची शायनिंग वाढण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे. त्याचबरोबर जर आपली साईज शायनिंग जर व्यवस्थित असला तर 100% आपल्या जे काही भाव हा चांगलाच भेटणार आहे व आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी खूप मोठी ही वाढ होणार आहे. तर मित्रांनो, काय होतं, जेव्हा आपल्या झाडावर जी काही सेटिंग आहे ती भरपूर प्रमाणात असते त्यावेळेस आपलं जे काही झाड आहे ते पूर्णपणे स्ट्रेसमध्ये जातं. त्याच्यामुळे आपण काय उपाययोजना हे केल्या पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर डाळिंबाच्या फुगवणीसाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याची सुद्धा माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. शेतकरी मित्रांनो, डाळिंबाच्या बागामध्ये साईज वाढण्यासाठी सर्वात महत्वाचं जो काही अन्नद्रव्य काम करतात ते म्हणजे महत्वाचे दोन अन्नद्रव्य. ते म्हणजे पहिला म्हणजे फॉस्फरस, दुसरा म्हणजे पोटॅशियम. मित्रांनो, आपण जर सेटिंग झाल्यानंतर जेव्हा फळ विकास अवस्था ही सुरू होते त्यावेळेस जर पोटॅशियम व फॉस्फरसचा जर योग्य वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला जबरदस्त त्या ठिकाणी आपल्या फळाची जी काही साईज ही होणार आहे. तर मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या झाडावर जे काही माल आहे, मालाचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असतं, तेव्हा आपलं जे काही डाळिंबाचं जे काही झाड आहे ते स्ट्रेसमध्ये जातं. त्याच्यामुळं आपण आपल्या डाळिंबाच्या प्लॉटला जे काही ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड आहे किंवा सिलिकॉन आहे त्याचा वापर आपण फवारणीद्वारे करायचा आहे. त्यामध्ये मग जे काही आपण सिलिक्झॉल हे जे काही औषध आहे ते 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी ही करू शकतो, जेणेकरून आपल्या डाळिंबाच्या झाडाला हा स्ट्रेस हा जाणवणार नाही. दुसरं म्हणजे आपल्याला सिलिकॉनचा वापर ड्रिपद्वारे सुद्धा करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काही SRP9 हे जे काही पावडर फॉर्म मधलं जे काही सिलिकॉन आहे त्याचा वापर एकरी 5 किलो हा करायचा आहे, जेणेकरून आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये जी काही स्ट्रेस अवस्था ही येणार आहे, डाळिंबाच्या झाडाला जास्त लोडमुळे व उन्हामुळे जो स्ट्रेस हा जाणवणार आहे तो जाणवणार नाही. व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सिलिकॉन दिल्यामुळे आपल्या डाळिंबाच्या झाडाची जी काही मुळी आहे ती व्यवस्थित चालणार आहे व पांढऱ्या मुळीत वाढ होऊन आपल्या डाळिंबाची जी काही मुळी जर जास्त चालली तर साहजिकच आहे आपल्या डाळिंबाची जी काही साईज आहे ती भरपूर त्या ठिकाणी प्रमाणात ही होणार आहे. तर मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या अवस्थेत महत्वाचे जे काही मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी आहे तिचा वापर आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये हा करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जी काही अव्हेना न्यूट्रीमिक्सची जी काही स्लरी आहे ती एकरी 7 लिटर प्रति एकर साठी आठवड्यातून एकदा ही करायची आहे. व त्याच्यानंतर आपल्याला 15 दिवसातून एकदा आपल्या जे काही कॅल्शियम व बोरॉन याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये बोरॉन व कॅल्शियमची कमतरता होणार नाही व आपल्याला भरपूर त्या ठिकाणी साईज ही होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतांचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला 05234 06020 04247 हे जे काही पोटॅश व फॉस्फरस युक्त जे काही खतांचे जे काही ग्रेड आहे त्यांचा सुद्धा वापर आपल्याला हा करायचा आहे. मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीत पडलेला जो काही फॉस्फरस आणि पोटॅश आहे हा जर आपल्या जमिनीत पडलेला असला तर आपल्याला याला अपटेक करण्यासाठी सर्वात महत्वाचा जो काही अन्नद्रव्य काम करतो तो म्हणजे फेरस सल्फेटचा वापर आपल्याला फवारणीद्वारे तर करायचाच आहे, पण आपल्याला ड्रिपद्वारे सुद्धा त्याचा वापर हा करायचा आहे. व दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीत पडलेला जो काही फॉस्फरस व पोटॅश हा जर झाडाला अपटेक करता आला नाही, त्याच्यामुळे जर तो तिथं जर पडून राहिलं तर त्या ठिकाणी जमीन ही खराब होते. त्याच्यामुळे आपल्याला जे काही PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ह्या जे काही 2 बॅक्टेरिया आहे एकरी 2 ते 3 लिटर प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी वापर हा करायचा आहे, जेणेकरून जमिनीत पडलेला पोटॅश व फॉस्फरस ह्या बॅक्टेरिया झाडाच्या मुळांना उपलब्ध करून आपल्या झाडाला जे काही फळ विकास अवस्थेसाठी त्या ठिकाणी महत्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही जे काही फळ अवस्था जी काय आहे यामध्ये आपल्याला प्रत्येक अमावस्याला जे काही वसंतराव
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं जे काही बनवलेलं जे काही बायोमिक्स आहे त्यामध्ये 17 प्रकारच्या जे काही बुरशी आहे त्याचा वापर आपल्याला प्रत्येक अमावस्याला या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये जमिनीद्वारे जे काही बुरशीजन्य रोग हे येतात त्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकात होणार नाही व आपल्या डाळिंबाच्या झाडाला त्याचं नुकसान हे होणार नाही. दुसरं म्हणजे आपल्या डाळिंब जर साईज जर वाढायची असली तर सर्वात महत्वाचं जो काही घटक काम करतो तो म्हणजे पांढरी मुळी, व पांढरी मुळी वाढण्यासाठी आपल्याला जो काही मायक्रोरायझाचा वापर आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये करायचा आहे, जेणेकरून जमिनीतले न्यूट्रिएंट हे अपटेक तर होणारच आहे, पण जे काही मायक्रोरायझामुळे आपली मुळी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित ही चालणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये सेटिंग झाल्यानंतर कोणतं नियोजन करायचं आहे जेणेकरून भरपूर त्या ठिकाणी आपल्या डाळिंबाची साईज ही होणार आहे व आपल्या उत्पादनात ही वाढ होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.